गेल्या जवळपास 15-20 दिवसात माझा थोडा प्रवास वगैरे जास्त झाला आणि दगदगीमुळं मला अनेक वर्षापासून जो सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे तो त्रास खूप वाढल्यामुळं मी आमचे डॉक्टर सोनवणे आहेत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी एक सेफर साईड म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणून माझं डाव्या बाजूलाच सतत हात मान दुखत राहते म्हणून त्यांनी अँजिओग्राफी करायला सांगितली आणि ती अँजिओग्राफी केली आणि अँजिओग्राफीमध्ये काही निघालं नाही. आता थोडं अँजिओग्राफी केल्यानंतर एक दिवस आराम करावा लागतो, त्यामुळं मला आज दवाखान्यात आहे. मी आजच सुट्टी होणार आहे मला. आणि मी माझे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि ह्या लोकसभा मतदारसंघातले सर्व आमचे मतदार आहेत, चाहते आहेत, ह्या शहरातले जिल्ह्यातले मतदारसंघातले जे आमचे सगळे व्यापारी बंधू आहेत, पत्रकार बंधू आहेत, त्या सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो की माझी प्रकृती एकदम चांगली आहे आणि पुढच्या निवडणुकीसाठी मी माझा तर प्रचार करणारच आहे, पण आमचे जे इतरही उमेदवार आहेत, आमचा पक्ष आहे त्याचा प्रचार करायलासुद्धा मी जाणार आहे. आणि अशा बातम्या व्हायरल झाल्यानंतर साहजिकच आमच्यावर प्रेम करणारे जे आहेत त्यांना चिंता वाटणं स्वाभाविक आहे, परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की आपण कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यासोबत असल्यामुळं मला कोणताही आजार किंवा काही मला होऊ शकत नाही. आपलं प्रेम जे आहे त्यामुळं मी नेहमीच आनंदात असतो. माझी प्रकृती एकदम चांगली आहे, मी पुन्हा सांगू इच्छितो. आणि काही लोकांना आता हा एक विरंगुळा झालेला आहे, त्यामुळं त्यांना कदाचित थोडंसं दुःख होईल हे ऐकून.